कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं आवाहन करून सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची गर्दी पाहायला मिळाली। पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल या अफवेनं नागरिक पेट्रोल पंपाकडे धाव घेत आहेत। त्यामुळे एकाच वेळी पेट्रोल पंपावर शेकडो वाहनं पाहायला मिळत आहेत। एकाच वेळी जास्त नागरिक पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करत असल्यानं शहरातील काही पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलंय। मात्र असं असलं तरी इंधनाचा पुरवठा मुबलक आहे। नागरिकांनी पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। मात्र तरी सुद्धा नागरिक पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी करत असल्याचं दिसून येतंय। कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं कोल्हापूरकरांना आवाहन करून देखील सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर शहरातली पेट्रोल पंपांवर गर्दी आहे ती प्रचंड पाहायला मिळते आणि नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे की ज्या पद्धतीने गॅससाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या, गॅसचा तुटवडा भासणार म्हणून ज्या पद्धतीने अफवा पसरली होती तशाच पद्धतीने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल हे संपेल अशा पद्धतीची अफवा आहे ती पसरली आणि म्हणूनच कोल्हापुरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपांवर अशा पद्धतीने नागरिकांच्या खूप मोठ्या आहेत त्या रांगा पाहायला मिळत आहेत आणि नागरिकांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आखाती देशांमधील युद्धाचा भडका आहे तो उडालेला आहे, त्यामुळे कुठेतरी आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होऊ नये आणि म्हणून त्याच्या आधीच आपली वाहनं आहेत ती पेट्रोलच्या टाकी पूर्ण भरून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पेट्रोल के लिए गर्दी के लिए पेट्रोल के लिए गर्दी पेट्रोल संपेल अशा पद्धतीची भीती आहे ती या नागरिकांच्या मनात आहे आणि म्हणून त्यांनी गर्दी केलेली या ठिकाणी आपल्याला बोलत आहेत। आणखी काही नागरिकांशी बोलूया। गर्दी का केलेली आहे तुम्ही पेट्रोल पंप? पेट्रोल मिळून झाले कुठं सर पेट्रोल बंद आहेत। पेट्रोल पंप बंद आहेत तर अनेक पेट्रोल पंप बंद आहेत आणि त्यामुळे आम्ही पेट्रोल पंपांवरती गर्दी केल्याचं म्हणणं इथल्या नागरिकांचं आहे। मात्र कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे तो मुबलक आहे, कुठेही टंचाई नाही, त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवून या ठिकाणी गर्दी करू नये अशा पद्धतीचं आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।